धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांस दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांनी स्वर्गीय द्वारकाई उत्तमराव गर्दे या आईंच्या स्मृती अमर करण्यासाठी चितोड रोडवरील लीलाबाई चाळ परिसरात आईचं भव्य मंदिर उभारलं आहे। या मंदिराची चर्चा केवळ धुळे शहरातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे। आईच्या मृत्यूनंतर 40 वर्षांनंतर देखील तिच्या स्मृती जपत तिचं मंदिर बांधणारा मनोज गर्देंसारखा आदर्श पुत्र मातृभक्तीने खळखळून वाहणारा जिवंत झरा आहे, अशा प्रतिक्रिया आमदार खासदारांसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वृत्तपत्र इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी जीर्णोद्धार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या। आई गेल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते, काळ पुढे सरकतो, आठवणी धुसर होतात, पण मनोज गर्दे यांच्या हृदयात आईचं स्थान कधीच कमी झालं नाही। उलट त्या आठवणींना त्यांनी संगमरवरी स्वरूप देत आईला देव्हाऱ्यात स्थान दिलं। धुळे शहराच्या मिल परिसरातील चितोड रोडवरील लीलाबाई चाळ स्मशानभूमीलगत स्वर्गीय द्वारकाई यांचं छोटंसं मंदिर होतं। काळाच्या ओघात ते जीर्ण झालं तेव्हा मनोज गर्दे यांनी मनाशी एक निर्धार केला की जगाने मला ओळख दिली असेल, पण जगात आणणाऱ्या माझ्या आईचे ऋण मी कधीच विसरणार नाही। आणि याच मातृभक्तीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं। राजस्थान येथून स्वर्गीय द्वारकाई गर्दे यांचा अर्धाकृती संगमरवरी पुतळा तयार करून आणण्यात आला। 4 शुभ्र घोड्यांच्या आकर्षक रथावर आईची मूर्ती विराजमान करून ध्वज चौक चितोड रोड येथून 16 जून रोजी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर 17 जून रोजी सायंकाळी वैदिक मंत्रोच्चारात आणि भक्तिमय वातावरणात स्वर्गीय द्वारकाई गर्दे यांच्या पुतळ्याची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात आली। यावेळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळून आले, कारण हा केवळ मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम नव्हता, तर एका मुलाने आपल्या आईबद्दल व्यक्त केलेल्या अमर प्रेमाचा सोहळा होता। स्थापनेनिमित्त आयोजित महाभंडाऱ्याला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अनेकांनी मनोज गर्दे यांच्या मातृभक्तीचं कौतुक केलं। आजच्या काळात वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना, आईवडिलांना विसरणाऱ्यांची उदाहरणे समोर येत असताना मनोज गर्दे यांनी उभारलेलं हे मातृमंदिर समाजाला एक वेगळाच संदेश देत आहे। आई ही फक्त जन्म देणारी नसते, ती संस्काराची शाळा असते, जीवनाचा पाया असते आणि देवाचंच दुसरं रूप असते। म्हणूनच धुळ्यात उभे राहिलेले हे मंदिर केवळ दगडमातीची वास्तू नाही, तर एका मुलाच्या हृदयात आईबद्दल असलेल्या अथांग प्रेमाचं, कृतज्ञतेचं आणि भक्तीचं जिवंत स्मारक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। स्वर्गीय द्वारकाई यांच्या स्मृती जपत मनोज गर्दे यांनी बांधलं आईचं मंदिर। जय श्रीराम। या मिल परिसरामध्ये मनोज भाऊ गर्दे हे दरच वर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्यांच्या आईच्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं, भजनांचं ते आयोजन करत असतात। यावर्षी त्यांनी त्यांच्या आईच्या नावाचं एक स्मृतीस्थळ उभारलेलं आहे। त्या ठिकाणी आईची मूर्ती तयार केलेली आहे। त्या स्मृतीला आम्ही अभिवादन केलं, नमन केलं आणि मनोज भाऊ गर्दे यांच्या माध्यमातून जे आईचं मंदिर उभारलेलं आहे, तसेच या ठिकाणी मागच्याच वर्षी म्हणजे 1 वर्ष देखील पूर्ण झालं नाही, त्यावेळेस आपण बघत आहात की अतिशय चांगलं शिवमंदिर मनोज भाऊंच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे। असे धार्मिक कार्यक्रम मनोज भाऊंच्या माध्यमातून होत असतात आणि त्याचा लाभ आम्हाला देखील त्यांच्यासोबत मिळत आहे। आणि आजचा जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे। आपल्या आई द्वारकामाई यांचं उभारलेलं प्रार्थना हे अतिशय सुंदर देखणं असं आहे। आईच्या नावाने तयार केलेलं मंदिर पाहून आम्ही कृतकृत्य झालो। असं मंदिर त्यांच्या हातून ते बांधलेलं आहे। त्या ठिकाणी प्रतिभाताईंनी बोलताना सांगितलं की अनेक मंदिरं आम्ही पाहिलेलं आहे, परंतु आपल्या मातोश्रींचं मंदिर पहिल्यांदाच या शहरात तरी मनोज भाऊंच्या माध्यमातून उभं राहिलं। म्हणून मनोज भाऊंना समस्त बंधू आणि भगिनींच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते। त्यांच्या हातून असंच धार्मिक, सामाजिक काम घडत राहावं ही इच्छा देते आणि मनोज भाऊ गर्दे यांच्या आईचं स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी जे मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। मी इथं आल्यावर जर हा परिसर पाहिला, आईचं मंदिर पाहिलं आणि हा परिसर पाहिला, या परिसराचा जो कायापालट झालेला आहे, म्हणजे 7 जन्माची पुण्याई पदरी असेल
तेव्हा हे असे मंदिरांचं बांधकाम आपल्या हातून होत असतं. आणि मनोज भाऊ गर्दे यांनी आईच्या स्मृतीप्रित्यर्थ जे मंदिर बांधलेलं आहे, म्हणजे आईच्या स्मृती कायम त्यांच्या स्मरणात जिवंत राहतील असं इतकं सुंदर आगळा वेगळा कार्यक्रम मनोज भाऊंनी इथे राबवलेला आहे. खरं बघितलं तर आईचं मंदिर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इथे बघत आहे. आजपर्यंत आईचं मंदिर मी कुठेच पाहिलेलं नाही, पण मनोज भाऊमुळे आम्हाला आईचं मंदिर पाहायला मिळालं आणि आईच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. खरं बघितलं तर मनोज भाऊ यांचा परिवार जो आहे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रातील लोकांशी त्यांचे अतिशय चांगले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि मनोज भाऊ हे पत्रकार संघाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या हातून असेच चांगले कार्यक्रम होत राहो आणि असेच मंदिराचं जीर्णोद्धार सदैव त्यांच्या हातून होत राहो अशा मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांनी आईचं मंदिर बांधलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून मानाचा वंदन आणि मुजरा करते.